वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. हातात मोबाईल नव्हे तर काठी, आणि तीही हवेत फिरवत आत्मविश्वासाने उभ्या असलेल्या मुली. शहरात झालेल्या हिंदू संमेलनात पाहायला मिळालं एक वेगळंच चित्र. शहरात बुधवारी सायंकाळी आयोजित भव्य हिंदू संमेलनात मुलींच्या लाठीकाठी प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल 150हून अधिक मुलींनी या सादरीकरणात सहभाग घेत धाडस, शिस्त आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट दर्शन घडवले. या प्रात्यक्षिकाची खास बाब म्हणजे सहभागी झालेल्या सर्व मुली या शहरातीलच होत्या. त्यांच्या समन्वयपूर्ण हालचाली आणि नेत्रदीपक कसरतींमुळे मिरवणुकीत उपस्थित नागरिक अक्षरशः भारावून गेले. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पत्नी प्रीती कदम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला होता. मिरवणुकीदरम्यान सादर झालेल्या या काठी कसरतींनी कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले. आजच्या डिजिटल युगात जिथे मुलींच्या हातात मोबाईल अधिक दिसतो, तिथे याच मुली आत्मविश्वासाने काठी फिरवत स्वसंरक्षणाचे धडे देताना पाहायला मिळाल्या. उपस्थित मान्यवरांनीही मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची गरज अधोरेखित करत अशा उपक्रमांचे स्वागत केले. लाठीकाठीसारख्या पारंपरिक कलेच्या माध्यमातून मुलींमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर मानसिक धैर्य आणि एकाग्रतेचीही वाढ होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. परंपरा आणि आत्मविश्वासाचा संगम आणि नव्या पिढीच्या मुलींचा दमदार संदेश. आम्ही सक्षम आहोत. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा.